आपल्यासोबत जेजुरी शहराचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र कोशे आहेत. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या विधानसभेसंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नमस्कार, मी रवींद्र प्रमोद कोशे, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष जेजुरी शहर. विजयबापू शिवतारेंना या जनतेने का निवडून दिलं पाहिजे, आपण काय सांगाल? पहिली गोष्ट, विजय बाप्पू शिवतारे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. पूर्वी विजय बाप्पू शिवतारे हे इथून दोन टर्म निवडून आलेले आहेत. टर्ममध्ये आमच्या तालुक्यातील आजूबाजूची सर्व रस्त्यांची कामं विजय बाप्पू शिवतारेंच्या मार्फत झाली. मेन आळंदी ते पंढरपूर हा वारकऱ्यांचा महामार्ग हा विजय बाप्पू शिवतारेंच्या मागणीमुळेच पूर्ण झालेला आहे. त्यासाठी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्याशी पाठपुरावा करून बाप्पूंनी ही कामे केलेली आहेत. पुरातत्व विभागामार्फत जेजुरी खंडेरायाच्या देवस्थानाचे काम सुरू केलेले आहे. त्याचबरोबर इथे असणारे बारीक सारीक लवथळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर याचेही पुनर्वसन चालू केलेले आहे. जेजुरीकर म्हणून विजयबापू शिवतारे यांना का निवडून द्यावं जनतेने, आपण काय सांगाल? सध्या परिस्थिती अशी आहे की मल्हार सागर नावाचे धरण जेजुरीमध्ये आहे आणि ते तुडुंब भरलेलं असताना जेजुरीकरांची अशी अवस्था झालेली आहे की धरण उशाशी आणि कोरड घशाशी. भरपूर प्रयत्न करून आमच्या जेजुरी शहराचे मंडळाचे अध्यक्ष गणेशजी भोसले यांनी चंद्रकांत दादांच्या मार्फत जे जेजुरीला पाणी मिळत नव्हते त्या पाण्यासाठी प्रयत्न करून जेजुरीला आता 3 ते 4 दिवसाआड पाणी मिळते. पण जर बाप्पूंना निवडून आणले तर तेच पाणी आपल्याला रोजच्या रोज मिळेल ही आम्हाला खात्री आहे. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे संजय जगताप, अजित पवार पक्षाचे संभाजीराव झेंडे आणि तसेच महायुतीचे विजयबापू शिवतारे मैदानामध्ये आहेत. तर या तिन्ही दिग्गज उमेदवार आहेत. तर आपण विजयबापू शिवतारे यांना जनता का स्वीकारेल किंवा जनता त्यांना का संधी देईल, आपण काय सांगाल? सध्याचे विद्यमान आमदार संजयजी जगताप हे आहेत, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेजुरीचा किंवा पुरंदर तालुक्याचा कुठलाही विकास झालेला नाही. त्यांनी फक्त आणि फक्त खोटे नरेटिव्ह पसरवलेले आहेत. जेजुरीमध्ये जे नाट्यगृह झाले, जे बाजार तळाचे काम चालू आहे, जे एसटी स्टँडचे काम चालू आहे, हे सर्व भाजप महायुतीच्या मार्फत वरून आलेल्या पैशाने होत आहे. आमदारांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की मला वरून निधी मिळत नाही. मग या सगळ्या कामाचे श्रेय आमदारांनी घेण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. याच्या व्यतिरिक्त पर्सनल आमदारांशी आमचं काहीही त्यांच्याबद्दल आमचं काही नाहीये. पण ते ज्या पक्षामध्ये आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष हा 70 वर्ष देशावर राज्य करत असताना काय सुविधा मिळाल्या आणि मोदीजी 10 वर्ष सत्तेत असताना काय सुविधा मिळाल्या ह्या जनतेने पाहाव्यात, एवढं माझं मत आहे. आणि संभाजी झेंडे यांच्याबद्दल बोलत असाल तर लोकसभेच्या वेळी संभाजी झेंडे यांनी विरोधी पक्षात काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना निवडून देण्याची म्हणजे जनतेला त्यांना निवडून देण्याची इच्छाच नाहीये किंवा कोणी निवडून देणारच नाहीये. महायुतीचे आपण पदाधिकारी आहात, आपण जेजुरी शहरामध्ये एक मोठ्या पदावर काम करत आहात. तर एक पदाधिकारी म्हणून आपण या पुरंदर विधानसभेतल्या जनतेला काय आवाहन कराल? भाजप महायुतीच्या माध्यमातून मी सर्व मित्रपक्षांना, RPI आठवले गट, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आमची भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेली भाजप यांना सगळ्यांना विनंती करतो की माननीय नामदार विजयबापू शिवतारे यांना 2 नंबरचे धनुष्यबाणाच्या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. माझे मत विकासाला, माझे मत महायुतीला.
जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. जय श्रीराम.